क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे पहिला झेल सोडला जातो, पहिलं जीवदान मिळते ते फलंदाज रमेश यांना आणि पहिल्या धावेची सुरुवात होते ते बडवळ संघाकडनं। एक धाव या रूपाने संघाचं खातं ओपन केलं जात आहे। कॉम्पिटिटरकडनं मारा करतोय गोलंदाज मंगेश। लॉंगऑफच्या दिशेने स्ट्रेट सेफ ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर समाधान। मंगेशचं पाहायला गेलं विश्लेषण तर मंगेश चतुर असा गोलंदाज, तेवढाच तो फलंदाजी करण्यामध्ये सुद्धा तरबेज। कॉमेंट्री हेडकडनं वैयक्तिक पहिल्या संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आलाय। चांगले चेंडू होते दोन्ही। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, आता मात्र रमेश कोणतीही चुकी करणार नाही। डीप मिड ऑनच्या दिशेने जातोय दणदणीत याच्या दिवसातील पहिला चौकार डीजे। रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी, रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड। डीजे मास्टर पहिला आगाज केला जातो रमेश यांच्याकडनं चौकाराच्या रूपामध्ये 4 धावा वसूल केल्या जातात। पुन्हा एकदा त्याच स्टाईल मध्ये खेळलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय चौकाराच्या दिशेने, लागोपाठचा दुसरा चौकार येतोय का, परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते राहुल इलेव्हन बेडसगाव संघाकडे। निश्चितच आपल्या संघासाठी एक धाव वाचवली गेली ती क्षेत्ररक्षकाकडनं। धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या षटकामध्ये बिनबाद 9 या धावसंख्येवर। निश्चितच चांगली सुरुवात पाहायला मिळाली, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही संघाकडनं। चांगला असा मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते भडवळ आणि बिडसगाव या दोन संघांमध्ये। पाहूया, निश्चितच फलंदाजी चांगली करावी लागेल पहिल्या सत्रामध्ये भडवळ संघाला। मंगेश पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑफ कटर केलेला चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते मंगेश याच्याकडनं। चांगला असं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते ते राहुल इलेव्हन बेडसगाव या संघाकडनं। पहिल्या षटकातील निश्चितच शेवटचा चेंडू शिल्लक असेल। पुन्हा एकदा तशाच स्वरूपाचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव जातोय। शेवटचं पहिल्या षटकातील अंतिम चेंडू निर्धाव ची सांगता करून धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 9 या धावसंख्येवर। चांगले चेंडू होते दोन्ही चेंडू, स्लोअरवर टाकले होते ऑफसाईडच्या दिशेने, थोडस फिरवून टाकलेले चेंडू, बोटं फिरवली गेली होती आणि मात्र चांगले असं षटक समाप्त करतोय मंगेश डीजे। लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी, लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी। दादानी आज विचार मोठा मांडीला, जगन्नाथ क्रीडा संकुल मैदानी क्रिकेटचा सामना भरविला। मयूर ग्रुप चषक स्पर्धा लाखाच्या रंगल्या भारी, मयूर ग्रुप चषक स्पर्धा लाखाच्या रंगल्या भारी। लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी, लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया। थँक्यू डीजे मास्टर। लोक हौसेने जमतात सारी पाहायला क्रिकेटची दुनियादारी। निश्चितच क्रिकेट म्हटलं की जीव की प्राण, म्हणजे एखादा क्रिकेटर आपण पाहतोय जो सुरुवातीपासून क्रिकेट खेळलाय तर त्याचं मरेपर्यंत तो क्रिकेटचा दर्दी असतो। निश्चितच कितीही जरी अडचणी आल्या तरी तो क्रिकेटच्या मैदानामध्ये क्रिकेट पाहायला जातो। निश्चितच मात्र रिव्हर्सिपचा दुधारी फटका वापरला जातोय, परंतु डीप मिड ऑफला चांगला असं प्रोटेक्शन लावलं होतं राहुल याच्याकडनं। गोलंदाजीसाठी मात्र स्वतः कर्णधार राहुल
टावरियनकडनं मारा करेल. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. निश्चितच कॉम्पिटियनकडनं मारा करेल या षटकांमध्ये. आता मात्र ओरपीच चेंडू जातोय, दणदण करत आहे. आजच्या दिवसातील पहिला षटकार येतोय बडवळ संघाकडनं. प्रतीक पिसेकर दादांच्या या आयोजनाला तोड नाही, त्यांच्या आयोजनाला तोड नाही. क्रिकेट प्रेमी खेळाडूंसाठी संधी मोठी लावली, आज संधी मोठी लावली. हे बदलापुराच्या स्पर्धेचं नाव आहे गाजताई जिल्हाभरी, बदलापुराच्या स्पर्धेचं नाव आहे गाजताई जिल्हाभरी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी, लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. निश्चितच आजच्या दिवसातील पहिला षटकार येतोय तो फलंदाज राजेश याच्या बॅट मधून डीप मिडच्या दिशेने मारलेला दणदणीत षटकार. पुन्हा एकदा राहुल सज्ज, पुन्हा एकदा तशाच स्वरूपाचा मारलेला चेंडू लांगापच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली पाहूया, परंतु झेल आवाक्याच्या बाहेर आणि पुन्हा एकदा पाहायला गेलं तर जीवदान मिळतंय ते फलंदाज राजेश याला. षटकाराच्या नंतर दुहेरी धावसंख्या येते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 18 या धावसंख्येवर. निश्चित तुम्हाला जर का स्कोर बडवळ संघाचा थांबवायचा असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल. राहुल 11 पुन्हा एकदा तशा स्वरूपाचा चेंडू आणि आता मात्र कोणतीही चुकी होणार नाही आणि पहिला आदरा मिळतोय तो राजेशाच्या रूपामध्ये बडवळ संघाला. डीजे माझा समाज जागा झालाय, आता उडलाय वैऱ्याचं गोंधळ, आता उडलाय वैऱ्याचं गोंधळ. हे आलंय आदिवासी वादळ आमचं, आलंय आदिवासी वादळ, आलंय आदिवासी वादळ आमचं, आलंय आदिवासी वादळ. डीजे मास्तर. निश्चितच पहिला हादरा लागतोय राजेशाच्या रूपामध्ये बडवळ संघाला. 18 या धावसंख्येवर स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी मात्र सज्ज राहुल 11 बेडसगाव संघाकडनं. स्वतः राहुल राजेश बाद झाल्याच्या नंतर मात्र फलंदाजीसाठी जातोय जो नावारूपाला आलेला फलंदाज सोमनाथ. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने मारलाय, पाहूया पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार. लागोपाठचा दुसरा आदरा सोमनाथच्या रूपामध्ये बडवळ संघाला. रक्त तिळ तिळ आटवून सारी सुखात ठेवली प्रजा. घेऊन हाती कांतीची ज्योत, घेऊन हाती कांतीची ज्योत, अन्यायावर कराया मात. आता सर्वांचा जमलाय मेळ, आता सर्वांचा जमलाय मेळ. हे आलंय आदिवासी वादळ आमचं, आलंय आदिवासी वादळ. मास्तर. निश्चितच सोमनाथच्या रूपामध्ये दुसरा झटका लागतोय बडवळ संघाला. 18 या धावसंख्येवर लागोपाठचा मिळवलेला दुसरा बळी. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल राहुल गोलंदाज. पुन्हा एकदा मात्र तसाच मारलेला चेंडू
आणि सुंदर असा झेल पाहायला मिळतो. लागोपाठचा तिसरा म्हणजे एकंदरीत सामन्यामधील हॅट्रिक संपादित करतोय राहुल आणि तिसरा झटका लागतोय बडवळ 11 संघ. डीजे भूषण घ्या रे सारे हातात हात, घ्या रे सारे हातात हात, घ्या रे सारे बापात लेक. आदिवाशांचं दाखवूया बळ, आदिवाशांचं दाखवूया बळ. हे आलंय आदिवासी वाद आमचं, आलंय आदिवासी वाद. एकलव्याचं आलंय वाद आमचं, आलंय आदिवासी वाद. थँक्यू डीजे मास्तर. निश्चितच पहिलं षटक हाताळलं होतं मंगेश याने मात्र 9 धावा दिल्या आणि राहुल यांचं षटक दुसरं षटक या षटकामध्ये सुद्धा 9 धावा, परंतु लागोपाठच्या तिसऱ्या 3 विकेट प्राप्त केल्या मंगेश याने आणि 3 झटके लागोपाठचे दिले गेले बडवळ संघाला. बडवळ संघ कुठंतरी प्रथम फलंदाजी करताना आता मात्र अडचणीत सापडताना दिसतोय. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 बळी मिळवलेत ते स्वतः कर्णधार राहुल 11 बेडसगाव संघाचा राहुल याने. निश्चित चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. गोलंदाजीसाठी मात्र कॉम्बिनेटेड कडनं सज्ज होतोय गोलंदाज अंकुश. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन येतोय अंकुश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. फलंदाजीसाठी मात्र सज्ज अजय याने उंचावरनं मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, परंतु झेल काही टिपला जात नाही. अशा रीतीने अजय यांना पहिले जीवदान मिळतंय. या जीवदानाच्या रूपामध्ये धावा मात्र मिळतायत भडवळ संघाला 3. या 3च्या धावसंख्येच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 3 बाद 21. चाललं क्षेत्र झेल घ्यायचा होता. लागोपाठचा चौथा बळी मिळवता आला असता राहुल 11 बेडसगाव संघाला, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी होते आणि झेल सोडला जातं. त्याच्या मोबदल्यामध्ये मात्र 3 धावा वसूल केल्या जातात त्या अजय यांच्याकडनं. निश्चितच 2 षटकाचा खेळ शिल्लक असताना चांगली फलंदाजी करावी लागेल. जय हनुमान भडवळ या संघाला. स्ट्राईक करेल भास्कर. आता मात्र हलक्या हाताने खेळलेला चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, पण पुन्हा एकदा झेल सोडला जातोय आणि लागोपाठचं दुसरं जीवदान मिळतंय ते भास्कर या फलंदाजाला. निश्चितच लागोपाठच्या 5 चेंडूवर 5 बळी टिपवायची संधी उपलब्ध झाली होती बेडसगाव संघाला, परंतु शेवटचे 2 चेंडू मध्ये लागोपाठचे 2 झेल सोडले आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 3 बाद 23 या धावसंख्येवर. निश्चितच चांगला आकार द्यावा लागेल. कालच्या दिवसा प्रमाणे खेळ करावा लागेल. रिव्हर्स स्वीप आणि दुधारी तलवार चालवली गेली नाही, मात्र थर्डमॅनच्या दिशेने जातोय आणि येतोय हा भास्करच्या बॅट मधून मिळालेला चौकार. दिलाचा दिलदार सच्चा हिरा पाषाणे गावाचा, दिलाचा दिलदार सच्चा हिरा पाषाणे गावाचा. नावगड कर्जत तालुक्याला राहुल शेट्टी शेदारांचा, नावगड कर्जत तालुक्याला राहुल शेट्टी शेदारांचा. नावगड कर्जत तालुक्याला. निश्चितच आमचे सहकारी जगदीश आखाडे सर इथे उपस्थित झाले, तर ओमसाई चषक 2021 खडकी आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. या साहेब आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय.
निश्चितच या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता मात्र कोणतीही चुकी करणार नाही राहुल इलेव्हन बेडसगाव संघ आणि चौथा बळी टिपला जातोय भास्करच्या रूपाने. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 बाद 27. ग्रामदेवत हनुमंतराय वाट दावितो भक्ताला. आई बाबाच्या आशीर्वादाने धन दौलत दाराला. थँक्यू डीजे मास्तर. चौथा आदरा मिळतोय बडवळ संघाला 27 या धावसंख्येवर. भास्कर यांची जागा घ्यायला गेलाय तो नाथा, चांगलासा फलंदाज. पुन्हा एकदा उंचावरनं मारलेला चेंडू परंतु बॅटची एज घेतली जाते आणि 5वा झटका लागतोय बडवळ संघाला. 27 या धावसंख्येवर निश्चितच अडचणीत पकडला गेलाय तो बडवळ संघ. अर्धा संघ गारद होताना दिसतोय 27 या धावसंख्येवर. निश्चितच पहिलं षटक सोडलं तर दुसऱ्या षटकामध्ये 3 फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं ते राहुल याला. आता मात्र तिसरं षटक हाताळताना दिसतोय अंकुश यांनी सुद्धा 2 फलंदाजांना माघारी धाडलंय डगआउटच्या दिशेने आणि धावसंख्या मात्र स्थिरावते 5 बाद 27 या धावसंख्येवर. निश्चितच सातव्या क्रमांकावर जातोय तो बडवळ संघाचा एक्सप्रेस गोलंदाज गजानन यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजी करावी लागेल. चांगला सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल आपल्या संघासाठी. तशाच स्वरूपाचा कोलवर टप्प्याचा चेंडू आता पॅडवर आदळतोय परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपात षटक संपतंय 5 बाद 28 या धावसंख्येवर. धावसंख्या स्थिरावते बडवळ या संघाची. निश्चितच शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये हाणामारी करावी लागेल बडवळ संघाला. डीजे गोरगरिबांना सदैव देतो हात मदतीचा. नावगत कर्जत तालुक्याला राहुल शेटवीचे दादांचा. नावगड कर्जत तालुक्याला राहुल शेटवीचे दादांचा. नावगत कर्जत तालुक्याला राहुल शेटवीचे दादांचा. नावगत कर्जत तालुक्याला राहुल शेटवीचे दादांचा. समाजकार्याची आवड दादांना नेता हैलात मोलाचा. पंचायत सभापती कर्जत तालुक्याचा शान पाशाने गावाचा. दादांच्या कार्यात सपोर्ट असतो महारुद्र ग्रुपचा. दादाच्या कार्यात सपोर्ट असतो मारुद्रा ग्रुपचा. नावगड कर्जत तालुक्याला राहुल शेटवीचे दादांचा. नावगत कर्जत तालुक्याला राहुल शेटवीचे दादांचा. थँक्यू डीजे मास्तर. निश्चितच 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या मात्र स्थिरावते 5 बाद 28 या धावसंख्येवर. शेवटचा हाणामारीचं षटक स्लॉगवरचं षटक. चांगल्या धाव्या उभ्या कराव्या लागतील, सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल बडवळ संघाला तरच ते पुढील क्षेत्ररक्षण करताना राहुल इलेव्हन बेडसगाव या संघाला रोखून राहुल इलेव्हन बेडसगाव संघांपुढे मोठं तगडं आव्हान द्यावं लागेल. निश्चितच फलंदाजी मात्र त्यांची खोलवर अशी असलेली फलंदाजी राहुल इलेव्हन बेडसगाव संघाची. निश्चितच राहुल असेल, त्याच्यानंतर मंगेश चांगले असे फलंदाज आहेत त्यांच्याकडे. 50+ धावा उभ्या कराव्या लागतील. निश्चितच या षटकामध्ये 20 धावाचं षटक ठोकून काढावं लागेल
सन्मानजनक धावसंख्या तयार करण्यासाठी फलंदाज नाथा आणि गजानन यांना. शेवटचं आणि अंतिम षटक. किती धावापर्यंत मजल मारतोय जय हनुमान क्रिकेट क्लब भडवळ संघ. निश्चितच या षटकांमध्ये एक 15 ते 20 धावा येणं गरजेचं, तरच एक फायटिंग स्कोर तयार होईल. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय टावरियनकडनं गोलंदाज संजय. पुन्हा एकदा चेंडू पॅडवर आदळतो. लाईक बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. एक धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 बाद 29 या धावसंख्येवर. आता मात्र धुरा असेल ती फलंदाज नाथा यांच्यावर. नाथा यांना चांगले फटके आपल्या फळीमधून दाखवावे लागतील. निश्चितच चौकार आणि षटकार या षटकामध्ये मारावे लागतील, तरच चांगली सन्मानजनक धावसंख्या उभी राहील. ती राहुल 11 बेडसगाव या संघांसमोर. पुन्हा एकदा संजय. आता मात्र पंच आमच्याकडे इशारा करतात. आजच्या दिवसातील या पहिल्या सत्रातील कवायत केली जाते. पंचांकडनं येतो इशारा. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 बाद 30 या धावसंख्येवर. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक असतील. मोठे फटके मारावे लागतील. ज्याप्रमाणे कालच्या दिवसामध्ये राम या फलंदाजाने 13 चेंडू मध्ये 54 धावा कुठून काढल्या. दीपक यांनी सुपर 6च्या सामन्यामध्ये 18 चेंडू मध्ये 62 धावा कुठून काढल्या. त्याच पद्धतीने शेवटचे राहिलेल्या 5 चेंडू मध्ये नाथा याला फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवावे लागेल. राहुल 11 बेडसगाव संघाला जर का तुम्हाला रोखायचं असेल तर तशाच स्वरूपाचा कामगिरी करताना दिसतं. येतं डीप मिडॉनच्या दिशेने दणदण करताना हा भडवळच्या पारी मधील दुसरा षटकार. डीजे निश्चितच चांगला असा डीप मिडॉनच्या दिशेने मारलेला षटकार. पुन्हा एकदा तशाच स्वरूपाचा चेंडू होता. उंचावरनं मारून द्यायचा होता, भिरकावून द्यायला पाहिजे होता सीमारेषेच्या बाहेर, परंतु निर्धाव चेंडू टाकला जातोय गोलंदाज संजय याच्याकडनं. आणि अजूनही मात्र धावसंख्या 37 या धावसंख्येवर पोहोचले. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूवर मोठे फटके मारावे लागतील फलंदाज नाथा यांना. पुन्हा एकदा संजय सज्ज. पुन्हा एकदा मात्र पंचांचा इशारा येईल आमच्याकडे. एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये, दुसरी धाव सुद्धा मिळते बाईच्या स्वरूपामध्ये. पंचांचा इशारा येतो, मात्र कवायत केली जाते. वाईट चेंडू 1+2 अशा एकंदरीत 3 धावा. धावसंख्या मात्र जाऊन सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय भडवळ हा संघ. 6 बाद 40 या धावसंख्येवर. निश्चितच पुढचा कॉल असेल एकनाथवाडी संघाचा कर्णधार आणि धामोते संघाचा कर्णधार यांनी आपण आल्याची नोंद कॉमेंट्री बॉक्स मध्ये करायचे आणि आपली प्लेइंग 11 ची लिस्ट कॉमेंट्री मध्ये आणून द्यायचे. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा नाथा. पुन्हा एकदा निश्चितच फलंदाज बाद होतोय जैतू रनआउटच्या स्वरूपामध्ये. सलग
7 बाद धावसंख्या 40. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. पंचांचा इशारा येणं बाकी. अंतिम षटक, अंतिम 2 चेंडू पर्यंत बडवळ संघ कुठपर्यंत मजल मारतोय तो पाहावयास मिळेल. निश्चितच या 2 चेंडूवर जर का 2 मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या उभी राहील ती बडवळ संघाची. निश्चितच आव्हान असेल ते राहुल 11 बेडसगाव या संघाला. शेवटचे 2 चेंडू संपूर्ण सामन्याचं चित्र बदलवणारे असतील ते. हे शेवटचे 2 चेंडू स्ट्राईक करेल फलंदाज किशोर. निश्चितच ग्रुप ग्रामपंचायत दामत बडवळ या ग्रामपंचायतीचे ते माजी उपसरपंच डाकुर आताचे फलंदाज तसेच आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतचे ते स्वतः खजिनदार आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण जमा खर्च हा नोंदवण्याची जबाबदारी आहे. आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारताना दिसतात. निश्चितच 2 चेंडू खूप महत्वाचे असतील त्यांच्या दृष्टीने, बडवळ संघाच्या दृष्टीने, राहुल 11 बेडसगाव संघाच्या दृष्टीने. 2 चेंडू 2 मोठे फटके, 2 चेंडू 2 निर्धाव चेंडू बेडसगाव संघासाठी असं समीकरण असेल या सामन्यांमध्ये. अंतिम 2 चेंडू ठाकूर आताचा फलंदाज किशोर म्हणजेच सरपंच या नावाने प्रसिद्ध असलेले आमचे असे सहकारी किशोर यांना कॉलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू होता. निश्चितच 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करताना दिसतोय. फलंदाज किशोर 2 धावा मिळत आहेत. 2 धावाच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 बाद 42 या धावसंख्येवर. निश्चितच पुढचा कॉल असेल दामोते संघाचा प्रतिनिधी किंवा कर्णधार किंवा खेळाडू आलेला असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. पुढील होणारा सामना असेल बेडसगाव एकनाथवाडी वर्सेस धामोते. डाकुर आताचा फलंदाज किशोर. आता मात्र लेग साइडच्या दिशेने जातोय चेंडू. पुन्हा एकदा अवांतर असा चेंडू कवायत केली जाते. अंतिम षटकांमध्ये वाईट या स्वरूपामध्ये धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती सन्मानजनक म्हणावी लागेल अशी 7 बाद 43. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू, शेवटचा आगाज. पाहूया कोणता फटका येतोय. पुन्हा एकदा मात्र चेंडू जातोय निर्धाव चेंडूची सांगता होते. अंतिम चेंडूवर धावसंख्या 43 या धावसंख्येवर स्थिरावते. धावसंख्या 7 बाद 43 बडवळ संघाची. निश्चितच शेवटचा चेंडू होता. किशोर याने फटका मारायला पाहिजे होता परंतु चेंडू सोडून दिला आणि त्याच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या झाली ती 7 बाद 43. विजयासाठी गरज असेल 44 धावसंख्येची. 11.00 चा नेट रन रेट राखावा लागेल राहुल 11 बेडसगाव संघाला. डीजे आवेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. भावेश पवार फास्टर बॉलर लावा तुम्ही सेफ्टी. भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी.
भावेश पवार हाय डेंजर पक्का भल्या भल्यांना तो मारतोय छक्का भावेश पवार पवन केनेची जोडी रायगड ठाण्यात दोघ रेकॉर्ड मोडी गोरसई गावाची भावेश शान चाल हाय 2020 खासदार चषकाला मालिका विराची निश्चितच आजच्या दिवसामधील पहिला सामन्याचा आगाज होतोय. राहुल 11 बेडीसगाव वर्सेस जय हनुमान भडवळ. दुसरा सामना असेल यंगस्टार 11 धामोते वर्सेस एकनाथवाडी. तिसरा सामना असेल प्रणाली 11 वर्सेस पेंढरी आणि चौथा आणि शेवटचा सामना असेल खोंडेवाडी वर्सेस रामाचीवाडी. असे आजच्या दिवसातील सलग होणारे 4 सामने आणि आजच्या दिवसातील कोणता संघ क्वालिफाय होईल हे पाहावयास मिळेल शेवटच्या सामन्यामध्ये. निश्चितच गरज असेल 44 या धावसंख्येची फलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय. फलंदाज राहुल 11 बेडीसगाव संघाकडनं विजय आणि सुरेश. निश्चितच तुमचा आवाज हा YouTube मध्ये कव्हर होतोय, त्याच्यामुळे तुम्ही आवाज नका देऊ, टाळ्या वाजवा, प्रोत्साहन द्या, परंतु कोणत्याही पद्धतीची शेरेबाजी करू नका. चांगलं असं खेळाचं प्रदर्शन दाखवा. दोन्ही संघ आपल्या परिसरातील नावाजलेल्या असं संघ, वांगणी परिसरातील संघ राहुल 11 बेडीसगाव संघ आणि त्यांच्या सोबत लढत देतो, फाईट देतो, टफ फाईट देतोय. नेरळ परिसरातील नावाजलेला असा भडवळ संघ, भडवळ संघाचा भडवळ एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज, नावारूपाला आलेला असा गोलंदाज गजानन, परंतु थोडस बदल करताना दिसतोय. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय तो अनुभवी असा गोलंदाज रमेश. रमेशच्या हातामध्ये कॉमेंट्री एंडकडनं पहिल्या षटकाची धुरा सांभाळायला दिले. फलंदाजीसाठी मात्र विजय आणि सुरेश. स्ट्राईक करेल विजय, नॉन स्ट्राईकला असेल तो फलंदाज सुभाष. 7 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला चांगला असा शरीर यष्टीचा असलेला फलंदाज सुभाष. निश्चितच सुभाष हा कबड्डी पट्टू पूर्वी गणला जायचा, परंतु आता मात्र राहुल 11 बेडीसगाव या संघाकडनं सलामीला फलंदाजी करण्यात, म्हणजे किती खेळाची आवड आहे या सुभाषला. सुरुवातीला सुरुवात केली कबड्डी या खेळाने, आता मात्र सतत क्रिकेट खेळताना दिसतोय. आणि कबड्डी सुद्धा कबड्डीचे जर मॅचेस असल्या तर कबड्डी खेळताना सुद्धा आपण पाहू शकता सुभाष याला. नॉन स्ट्राईक एंडला सुभाष, गोलंदाजीसाठी सज्ज. कॉमेंट्री एंडकडनं रमेश. पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू जातोय मिडांच्या दिशेने, चौकाराच्या दिशेने. चेंडू थांबणार नाही आणि जाईल दणदण करीत. आजच्या पारीमधील भडवळ संघाला मिळतोय 4 धावाचा बोनस. जातोय बोनस तो राहुल 11 बेडीसगाव या संघाला. डीजे दुबई रिटर्न घोडे गावाचा खतरनाक बॅट्समन, फास्टर बॉलर, खतरनाक बॅट्समन, फास्टर बॉलर, अष्टपैलू क्रिकेटर हाय. परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली. निश्चितच दुसरा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने हलक्या हाताने खेळलेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसतोय. निश्चितच एकच धाव होती, परंतु 2 धावा वसूल केल्या जातात राहुल 11 बेडीसगाव संघाकडनं. पहिलं हाणामारीचं षटक, सर्कलचं षटक हाताळतोय तो गोलंदाज रमेश. रमेश यांना चांगली गोलंदाजी करावी लागली. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 6 धावा वसूल केल्यात. फलंदाज विजय याने एक चौकार आणि दुहेरी धावसंख्या अशा वसूल केल्या. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू, रनआउटची संधी, परंतु संधीचं सोनं करताना दिसत नाही क्षेत्ररक्षक भडवळ संघाचे. नाबाद 7 या धावसंख्येवर दोन्ही फलंदाज खेळताना दिसतंय. पहिल्या हाणामारीच्या षटकामध्ये, सर्कल ओव्हरच्या षटकामध्ये
निश्चितच अजूनही जे शेवटचे 3 चेंडू असतील हे 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील रमेश या गोलंदाजाला, कारण माफक असं आव्हान असेल 44 या धावसंख्येचं. बेडीसगाव संघाला पुन्हा एकदा फिरकी गोलंदाज. आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जैतू यांच्याकडनं. बॅकअप सुद्धा चांगला पाहायला मिळाला भास्कर यांच्याकडनं. निश्चितच बिनबाद 8 धावसंख्या असेल ती राहुल 11 बेडीसगाव संघाची. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू चांगले टाकावे लागतील रमेश यांना. फिरकी गोलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र पुढे सरसावून खेळण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडू. या षटकातील या दुसऱ्या फेरीतील पहिला निर्धाव चेंडू टाकला जातोय रमेश यांच्याकडनं. धावसंख्येला कुठेतरी थांबवताना दिसतोय रमेश. शेवटचा चेंडू चांगला टाकावा लागेल. निश्चितच 44 धावा ह्या माफक अशा गणल्या जातात या मैदानावर. पुन्हा एकदा तशा स्वरूपाचा टॅप केलेला चेंडू, रनआउटची संधी, परंतु पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतोय राहुल 11 बेडीसगाव संघ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकामध्ये बिनबाद 9 या धावसंख्येवर. निश्चितच जी सरासरी राखायची होती 11.00 ती सरासरी कुठेतरी कमी देताना दिसला. एक पहिल्या चेंडूवरचा डीप मिडॉनच्या दिशेने लगावलेला चौकार सोडला तर चांगली गोलंदाजी, चांगलं जखडून ठेवलं दोन्ही फलंदाज सुभाष आणि विजय यांना. निश्चितच आता सरासरी जी असेल ती 11.50 या सरासरीनं राहुल 11 बेडीसगाव संघाला धावा फटकावाव्या लागतील. निश्चित पुढे मात्र भडवळ एक्सप्रेस सारखा गोलंदाज गजानन अजूनही त्यांच्या भात्यामध्ये असताना चांगली फलंदाजी करावी लागेल राहुल 11 बेडीसगाव संघाला. डीजे परदेशात जाऊन त्याने दुबई गाजवली बाय. परदेशात जाऊन त्याने दुबई गाजवली बाय. थँक्यू डीजे मास्तर. दामोते संघाला दुसरा कॉल असेल, आपण आल्याची नोंद कॉमेंट्री बॉक्स मध्ये करायची आहे. या पुढील मात्र सामना एकनाथवाडी आणि आपल्या धामोते या 2 संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. तरी आपण आल्याची नोंद कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन करायची आहे. निश्चितच रमेशच्या पावलावर पाऊल ठेवून नाथा यांना गोलंदाजी करावी लागेल. नाथा हा भडवळ संघाकडनं चांगला असा गोलंदाज टावरेंकडनं मारा करेल. उजव्या हाताचा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज. सलामीचा फलंदाज विजय आणि नॉनस्ट्राइक एंडला असेल फलंदाज सुभाष. सुभाष आतापर्यंत मात्र एकाच चेंडूचा सामना केला, एका चेंडूवर 1 धाव वसूल केले सुभाष याने आणि शिल्लक राहिलेले 5 चेंडूचा सामना केलाय तो विजयाने 8 धावा वसूल केल्यात. निश्चितच थोडस आपल्याला क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं भडवळ संघाकडनं. अन्यथा या ज्या 9 धावा आहेत या धावा कुठेतरी अजून कमी राखता आल्या असत्या भडवळ संघाला. निश्चितच सरासरी जाऊन पोहोचले ती 11.50 या सरासरीने धावा कुठून काढावे लागतील राहुल 11 बेडीसगाव संघाला. आता मात्र फिल्डिंगची कोणती मर्यादा नसेल आणि तशा स्वरूपाची गोलंदाजी मी म्हणत होतो. हा गोलंदाज नाथा चित्त्याच्या चपळाईने गोलंदाजी करण्यामध्ये पटाई. तर निश्चितच चेंडू आउटस्विंग इन स्विंग करताना दिसतोय. पहिला चेंडू पडल्यानंतर मात्र आतमध्ये आला. फलंदाजाला विजय याला तो काही समजला नाही. निर्धाव चेंडू जाऊन विसावला तो एसटी रक्षक सोमनाथ यांच्या हातामध्ये. निश्चितच सुरुवात चांगली करताना दिसतोय गोलंदाज नाथा. पुन्हा एकदा तशाच स्वरूपाचा चेंडू टॅप केलेला चेंडू, रनआउटची संधी, पंचांचा इशारा येतोय. सुभाष येतोय बॅक टू पवेलियन. पहिला हादरा मिळतोय 9 या धावसंख्येवर राहुल 11 बेडीसगाव या संघाला. डीजे प्रवीण घरात काढून रेवाला, दुर्ब्याचा बॅटमन भूषण पाटील, ऋषी नाईक बॅटमन वाळवाला.
बॉलवाला उस्मान पटेल तलोजाचा रायगडचा टायगर हाय विश्वजित ठाकूर मोठ्या षटकार लांब लांब मारतोय बाय विश्वजित ठाकूर मोठ्या षटकार लांब लांब मारतोय बाय विश्वजित ठाकूर मोठ्या थँक्यू डीजे मास्तर. पहिला आदरा लागतो सुभाष याच्या रूपामध्ये, धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट टाकला जातोय सुभाष यांचा. निश्चितच सुभाष यांना अशा प्रकारची घाई करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांच्या भात्यामध्ये चांगले असे फटके आहेत, मोठमोठे फटके मारण्यामध्ये तो एकदम माहिर आहे, परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होणं म्हणजे निश्चितच आत्महत्या करण्यासारखं इथे प्रदर्शन करताना दिसला तो फलंदाज सुभाष यांची जागा घ्यायला जातोय मंगेश. स्क्वेअरलेगच्या दिशेने मारलेला चेंडू, चंद्रकांत वाघ येतोय, चेंडू खाली चाललं क्षेत्ररक्षण एकाच धावेवर समाधान मानताना दिसतोय. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 10 या धावसंख्येवर. निश्चित चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नाथा यांच्याकडनं. अजूनही 3 चेंडू शिल्लक असताना कोणताही मोठा फटका मारू दिला नाही गोलंदाज नाथा याने. निश्चितच रमेश यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना दिसतोय नाथा. अजूनही भडवळ एक्सप्रेस सारखा गोलंदाज गजानन त्यांनी निश्चितच राखून ठेवलेला दिसतोय. गजानन आपण सुरुवातीचं षटक हाताळताना पाहतोय, परंतु रणनीती काहीशी वेगळी. पुन्हा एकदा नाथा, सुंदर गोलंदाजी, काहीसा स्टेप आउट करण्याच्या मार्गामध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. लागोपाठचा 4 चेंडू मध्ये 3 निर्धाव चेंडू टाकताना दिसतोय गोलंदाज नाथा. कुठेतरी अडचणीत आता सापडताना दिसतोय राहुल 11 बेडसगाव हा संघ. 1 बाद 10 धावसंख्या, चांगली गोलंदाजी, अजून 2 चेंडू शिल्लक. कानमंत्राने देताना दिसतोय गोलंदाजाला जैतू. निश्चितच धावसंख्या एवढी मोठी नाही, चांगली गोलंदाजी करावी लागेल. टिचून गोलंदाजी करताना दिसतोय बडवळ संघ. विजय आतापर्यंत काहीसा चाचपटत खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू डीप मिड ऑफला जातोय. 1 धाव मिळते, एका धावेने धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 11 या धावसंख्येला. काय गोलंदाजी टाकले आतापर्यंत 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात आणि सुभाष सारखा फलंदाजाला माघारी धाडले. धावचीच्या स्वरूपामध्ये मंगेश यांना मोठे फटके मारावे लागतील आणि तशीच फटके मारण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टर्निंग पॉइंट म्हणावा लागेल. हा षटक 2 धावांचं षटक, 1 बळी. सुंदर अशी गोलंदाजी नाथा यांच्याकडनं आणि धावसंख्या स्थिरावते 1 बाद 11. डीजे मैदानी तळपते बॅट एक दामोते संघाचा कर्णधार आणि कॉल असेल एकनाथवाडी संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यानंतर होणारा सामना असेल एकनाथवाडी वर्सेस दामोते. या 2 संघांमध्ये बिग फाईट पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील दुसरा सामना. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1 बाद 11 या धावसंख्येवर. निश्चितच आता गरज असेल निश्चितच अजून गरज असेल ती 33 धावा. निश्चित 15.50 पूर्णांकाने धावसंख्या ठोकाव्या लागतील. 16.50 33 धावाची गरज अडचणीत सापडताना दिसतोय राहुल 11 बेडसगाव हा संघ. आता मात्र ज्याला भडवळ एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो असा तो गोलंदाज कॉमेंटेटरकडनं मारा करेल गजानन याच्यावर सर्व धुरा असतील. निश्चितच रमेश आणि नाथा या दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून जखडून ठेवलंय राहुल 11 बेडसगाव या संघाला. चांगला फटका येतोय, पहिला दणदणीत षटकार.
विजय यांची बॅट तळपताना दिसतंय. पहिला घणाघाती प्रहार केला जातोय गजानने या गोलंदाजावर आणि 6 धावा वसूल केल्या जातात. पहिल्या षटकाराने सुरुवात केली जाते. या षटकाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 17 या धावसंख्येवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र काहीशी लाईन लेंथ बिघडवली जाते. गोलंदाज गजानने याची वाईट चेंडूची सांगता केली जाते. पुन्हा एकदा मात्र एका चेंडूवर 7 धावा वसूल केल्या जातात. गजानन या गोलंदाजावर घणाघाती प्रहार करताना दिसतोय. फलंदाज विजय नॉस्ट्राईक एंडला असेल मंगेश. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु बॅकअप एवढं चांगलं नसल्यामुळे रनआउटची संधी गमावताना दिसतोय बडवळ संघ. निश्चितच दुसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा वसूल केल्या जातात. म्हणजे 2 चेंडूमध्ये 9 धावा वसूल केल्या. तर गजानन या गोलंदाजाच्या षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचवले 20 या धावसंख्येवर. 1 बाद 20. अजूनही गरज असेल 10 चेंडू 24 धावा. धामोते संघाचा कर्णधार आपण यायचंय. एकनाथवाडी संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला विकेट, आउटस्विंग केलेला चेंडू हादरा मिळतोय. दुसरा विजय याच्या रूपामध्ये दुसरा झटका लागतोय राहुल 11 बेडसगाव संघ लढीचे. थँक्यू डीजे मास्टर. धामोते संघाचा कर्णधार, एकनाथवाडीचा संघाचा कर्णधार इथे टॉस विन साठी हजर झालाय. तर कॉल असेल धामोते संघाच्या संघनायकाला. आपण टॉस विन साठी यायचे. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बाद 20. अजूनही गरज असेल 9 चेंडू 24 धावा. मी विनंती करेल या स्पर्धेचे शिल्पकार आमचे डाकुरे हाताचे तडाखेबंद फलंदाज दीपकजी निरगुडा, एकनाथवाडी आणि धामोदे या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. चांगला निर्धाव चेंडू येतोय. निश्चितच डीप मिडऑफच्या दिशेने चेंडू फटकावाला पाहिजे होता, परंतु फलंदाज राहुल यांनी तो सोडून दिला. नाणेफेकीचा कौल जातोय धामोते संघाकडनं आणि फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा तशा स्वरूपाचा चेंडू सेम कॉपबुक स्टाईल मध्ये पुन्हा एकदा जातोय. निर्धाव, लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू जातोय आणि अडचणीत टाकला जातोय राहुल 11 बेडसगाव या संघाला. निश्चितच चांगली गोलंदाजी पाहायला म्हणजे सुरुवातीचे 2 चेंडू पाहिले तर पहिला चेंडू आला षटकार, दुसरा चेंडू मध्ये अवांतर धावा, तिसऱ्या चेंडू मध्ये लॉंग ऑफच्या दिशेने आल्या 2 धावा, चौथा चेंडू टाकला गेला निर्धाव, 5वा चेंडू निर्धाव. म्हणजे आता मात्र 8 चेंडू गरज असेल विजयासाठी 24 या धावांची. पुन्हा एकदा तशा स्वरूपाचा चेंडू येतोय. चेंडू लॉंगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षणाने पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायर म्हणजे तिसरा पंचाकडे निर्णय सोपवलाय आमचे प्रथमेश डीजे. हे नाव कीर्ती गाजारई गाव गाव डिंगोंग संघाचा असा राव कैक जिंकून दिले डाव फायटर जित नावाने त्याला ओळखतात. पण संघाला तिसरा झटका लागतोय. निश्चितच गरज नव्हती. मंगेशच्या मनगटामध्ये ताकद आहे शेवटच्या षटकामध्ये 20 ते 22 धावा तडकवण्याची, परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये बाद केला जातोय मंगेश याला.
निश्चितच आता मात्र मोठ्या अडचणीत सापडताना दिसतो राहुल 11 बेडसगाव संघ. मंगेश यांची जागा घ्यायला जातोय फलंदाज अंकुश. अंकुशला मोठे फटके दाखवावे लागतील. काय गरज होती मंगेश यांना धावचित होण्याची. निश्चितच शेवटच्या षटकामध्ये 20 ते 22 धावा मारण्याची कॅपॅसिटी असताना धावचितच्या स्वरूपामध्ये बाद होतोय मंगेश. आपल्याकडे पेंढरे हा संघ उपस्थित झालेला आहे. सर्व पेंढरे संघाचे खेळाडू आमचे सहकारी मित्र यांचं ओमसाई चषक 2021 खडकी या चषकामध्ये सहर्ष स्वागत. तसेच प्रणाली 11 हा संघ आला असेल तर आपण आल्याची नोंद आमच्या कमिटीकडे करायची आहे. तिसरा सामना असेल प्रणाली 11 वर्सेस बेडसगाव आणि अंतिम आणि शेवटचा सामना असेल खोंडेवाडी वर्सेस रामाचीवाडी. या दोन संघांमध्ये चांगला रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय षटकातील. सहा चेंडू मध्ये गरज असेल 4 षटकार म्हणजेच 23 धावा गोलंदाजीसाठी सज्ज. टावर एंड कडनं मात्र होतोय प्रकाश यांचं ओझं म्हणायला गेलं तर गोलंदाज रमेश नाथा आणि गजानन यांनी हलकं केलंय. 11.00 ची सरासरी असताना शेवटच्या षटकामध्ये ती सरासरी नेऊन ठेवले 23 धावा. म्हणजे निश्चितच काहीस हलकं असं केलेलं आव्हान गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय प्रकाश. आणि अंकुश थांबणार नाही. मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. पहिला आगाज षटकार डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 बाद 27 या धावसंख्येवर. 5 चेंडू मध्ये 17 धावाची गरज. पुन्हा एकदा सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. थेट थ्रो विकेटवर टाकायचा होता परंतु निशाणा चुकताना दिसतोय भास्कर यांचा आणि 1 धाव वसूल होते. आता मात्र 4 चेंडू सलग 4 चेंडू मध्ये 4 चौकार किंवा 4 चेंडू मध्ये 2 षटकार 1 चौकार समीकरण असेल. 4 चेंडू 16 धावा. निश्चितच स्वतः कर्णधार राहुल 11 संघ बेडसगाव कडनं कर्णधारावर संपूर्ण जबाबदारी असेल. आता मात्र भटकटताना दिसतोय गोलंदाज प्रकाश. 4 चेंडू गरज असेल 15 धावाची कंपल्सरी चेसिंग. 15 धावा या कुठून काढावे लागतील. 2 षटकार आणि 3 धावा अशा एकत्रित 15 धावा वसूल करावे लागतील. मात्र स्वतः कर्णधार फलंदाजीसाठी दिसतोय आपल्याला परंतु थोडस फलंदाजी करताना चाचपडताना दिसतोय स्वतः कर्णधार राहुल 11 बेडसगाव संघाचा. एकंदरीत फलंदाजी पाहिली तर राहुल याने आतापर्यंत एकंदरीत 4 चेंडू निर्धाव घेतलेत आणि त्याचाच दबाव पाहायला मिळतो राहुल या फलंदाजाला. हा सामना जर का जिंकून दिला तर संपूर्ण स्पर्धेमधील हा सामना असेल की शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय संपादन करणारा सामना असेल तो अंकुश. अंकुशच्या मनगटामध्ये पॉवर आहे. दाखवेल की काय षटकार पाहूया गोलंदाजीसाठी सज्ज प्रकाश. पुन्हा एकदा मात्र चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकला होता. सोडून द्यायचा होता. अवांतर व्हाईट गेला असता पुन्हा एकदा संधी निर्माण झाली असती परंतु फटका मारण्याचा मोह आवरला गेला नाही आणि सामना गमावला गेला. तो राहुल 11 बेडसगाव या संघाने 4 धावेने विजयी होतो. जय हनुमान क्रिकेट संघ भडवळ. निश्चितच विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. परास्त संघाचे सुद्धा विशेष कौतुक. तुम्ही जरी हरला असाल तरी एक वाघासारखी झुंज अंकुश या फलंदाजाने दिली. अंतिम चेंडूवर 6 धावाची गरज असताना चेंडू चालला होता स्वेर परंतु फटका मारण्याचा मोह काही आवरता आला नाही अंकुश याला आणि आपल्याला सामना गमावा लागला. निश्चितच या सामन्याचा
सामनावीर असेल तो गोलंदाज ज्याने दुसरं षटक हाताळलं, दुसरं षटक हाताळलं. लाईन अप करून आपण सेकंड करून घ्यायचंय. राहुल 11 बेडीसगाव जे हनुमान